नमस्कार, पुष्पाज किचनमध्ये आज आपण ह्या कुरकुरीत वड्या कशा बनवणार आहे उन्हाळा स्पेशल ते बघणार आहोत। तर चला मग स्टार्ट करूया याच्या झटपट रेसिपीला। त्यासाठी मी इथे ही मूग डाळ घेतलेली आहे। ही मी सोलाची नाही घेतलेली आहे, ही हिरवी डाळ घेतलेली आहे। याची चव त्यापेक्षा पण चांगली लागते। आणि हा जो ग्लास दाखवत आहे मी, या ग्लासनी 4 ग्लास डाळ आपण इथे घेतलेली आहे। आणि आता ही डाळ आपण चांगली धुवून घेऊया। तर तुम्ही बघू शकता मी हे 1 ते 2 पाण्याने आता चांगली धुवून घेणार आहे। या डाळीला पावडर वगैरे राहू शकते, म्हणून आपण याला चांगलं हाताने चांगलं धुवून घेणार। आणि आता मी यावर थोडंसं पाणी याच्या वर जाईल असं ठेवून याला 4 ते 5 घंटे आपण राहू देणार आहे झाकण ठेवून, म्हणजे ही चांगली मुरते। जास्त पण घंटे नाही राहू द्यायचं आहे आपण याला रात्रभर, नाहीतर याचा वास येतो मग वड्या केल्यावर म्हणून। तर आता आपले हे 4 ते 5 घंटे झालेले आहे। मी सकाळी 4 वाजता टाकली होती, तर आता 8 वाजलेले आहेत। आणि आपण ही थोड्या थोड्या पाण्याने चांगली डाळ धुवून घेणार आहे, म्हणजे याचे हिरवे टप्पर पूर्ण बाहेर निघतील। तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारे आपण हे 3-4दा धुवून घेणार आहे, म्हणजे जास्तीत जास्त त्याचे आपले जे हिरवे साल आहे ते निघून जाणार या डाळीचं। आणि त्यानंतर आपण अर्धा 1 घंट्यासाठी ही डाळ सुकवायला ठेवत आहे, म्हणजे याचं पाणी पूर्ण झरून जाईल। मी हे अशा चाळणीमध्ये ठेवलेलं आहे आणि खाली गंजावर, म्हणजे याचं पाणी पूर्ण त्या गंजात पडेल। तर आता 1 घंट्याने आपली ही पूर्ण सुकलेली आहे डाळ। आता आपण याला मिक्सरमधून बारीक करून घेऊ। मिक्सरमधून बारीक केल्यावर पण थोडे ही डाळ राहिलेली आहे। मी मिक्सरपेक्षा आता त्याच्यानंतर खलबत्त्याचा यूज करणार आहे। खलबत्ता म्हटला की एक वेगळीच हाताची चव लागते त्याला, पण जर खलबत्ता तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मिक्सरचा पण यूज करू शकता। त्यानंतर ही कस्तुरी मेथी घेतलेली आहे आपण, याने पण थोडी चांगली चव येते, बट हे तुम्ही स्किप करू शकता, हे ऑप्शनल आहे। पण सांबार यात आपण नक्कीच टाकून घेणार। ही जी कोथिंबीर आहे ती बारीक कापून आपण यात टाकून घेणार आहे। आणि मग यानंतर आपण हे चांगलं एकदम मिक्स करून घेऊ। तुम्हाला जर वाटलंच तर एकदम कमी असं तुम्ही यात मीठ टाकून घेऊ शकता, हे ते तुमच्या आवडीनुसार। कोणी कोणी टाकते आणि कोणी कोणी डायरेक्ट भाजी करताना जास्त टाकते। सो आता आपली ही पेस्ट पूर्ण बनवून झालेली आहे मिश्रण। आता आम्ही इथे हा कागद घेतलेला आहे, तुम्ही धोतरवर किंवा कापडावर देखील टाकू शकता। आणि मी याला थोडंसं तेल असं लावून घेतलेलं आहे, तेल लावल्याने ते खाली चिपकणार नाहीत म्हणून। तुम्ही वड्या स्टार्ट करायच्या आधी हाताला पण थोडंसं बोटांना तेल लावून घेऊ शकता, चोपडू शकता, म्हणजेच तुम्हाला हे चिकट पण वाटणार नाही उंडा, आणि तुमच्या बरोबर वड्या पडतील छोट्या छोट्या अशा। तर तुम्ही बघू शकता छोट्या छोट्या अशा वड्या मी पाडून घेत आहे। अशाच प्रकारे आता आपण या पूर्ण वड्या तयार करून घेऊ। याची साईज तुम्ही तुमच्या मनानुसार घेऊ शकता, पण मी एकदम छोट्या छोट्या अशा वड्या घालण्याचा ट्राय करत आहे, कारण की मग जेव्हा या सुकतील आणि जेव्हा आपल्याला वड्यांसाठी या बारीक करावं लागतील मिक्सरमध्ये किंवा जात्यामध्ये, तेव्हा जास्त आपल्याला कुटायचं काम नाही पडणार आणि या सुकताना देखील लवकरच सुकून जातील, म्हणजे आपलं तेवढंच काम लवकर आणि झटपट होईल। तर तुम्ही बघू शकता अशा पूर्ण प्रकारे मी वड्या करून घेतलेल्या आहेत। आणि आता साधारणतः 4 ते 5 घंट्यानंतर आपल्या या वड्या अशा सुकलेल्या आहेत। जर त्या खालून सुकल्या नसतील, थोडं ऊन वगैरे कमी असेल, तर तुम्ही या अशा थोड्याशा मागे पलटवून घेऊन वापस या वड्या वाळवून घेऊ शकता, किंवा आता एका कोपऱ्यामध्ये टाकून पण तुम्ही याला वाळवून घेऊ शकता। या साधारणतः 2 दिवस वाळू घालायच्या चांगल्या, एकदम कुचर होईपर्यंत, आणि बस तुमच्या या वड्या नंतर भाजी करण्यासाठी रेडी झालेले आहेत। आता उन्हाळ्याचे दिवस आहे, तर उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही झटपट अशा या वड्या नक्की ट्राय करा। आणि जर तुम्हाला या वड्याच्या भाजीची पण रेसिपी जाणून घ्यायची असेल तर माझ्या चॅनलमध्ये कमेंट नक्की करा, मी नक्की याची रेसिपी घेऊन येईल। थँक्यू।